नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करतो आहे. मित्रांनो, आपली आजची बातमी आहे. आजची मोठी खुश खबर, कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार, खात्यात जमा होणार बंपर रक्कम 46,000 रुपये. आले नवीन अपडेट समोर. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात. त्यांच्या खात्यात जमा होणार 46,000 रुपये. कोणत्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 46,000 रुपये जमा होणार? पैसे जमा होण्याचे कारण काय असेल? उपरोक्त प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा करणार आहे. पीएफ बॅलन्स वार्षिक व्याजावर रक्कम अतिरिक्त पेमेंट म्हणून जमा होणार आहे. अर्थात ही रक्कम खात्यातील बॅलन्सवर आधारित असेल. पीएफ खात्यात जवळपास 46,000 रुपयाचा बोनस येणार आहे. अर्थात प्रत्येकाच्या खात्यात बॅलन्स नुसार ही रक्कम कमी जास्त असू शकते. ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार की नाही हे कर्मचाऱ्यांना तपासता येईल. EPFO मेंबर्स बोनस या संदर्भामध्ये प्रॉव्हिडंट फंड सदस्यांना लॉटरी लागणार आहे. काय आहे 46,000 रुपयाचे बोनस? EPFO सदस्यांना चालू वार्षिक खात्यात बॅलन्स वरील व्याज देण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी EPFO हे प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेवर जी रक्कम जमा असेल त्या रकमेवर व्याजाच्या दराने घोषणा करते आणि रक्कम देते आणि खात्यात जमा करते. त्या दराच्या आधारावर जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्यात येते. ही व्याज देण्याची रक्कम बॅलन्स नुसार असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यात 46,000 रुपये अथवा त्यापेक्षा कमी अधिक पैसे जमा होऊ शकतात. त्यांच्या खात्यात शिल्लक रक्कम आहे. हे बचतीवर पीएफ दरानुसार रक्कम जमा होईल. EPFO वर असे शिल्लक रक्कम कशी तपासता येईल? हाऊ टू यू EPFO पासबुक ऑन EPFO पोर्टल. तर या संदर्भामध्ये EPFO खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा करेल. तेव्हा तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली हे पाहण्याची पद्धती तपासा. स्टेप नंबर 1, UAN सदस्य EPFO पोर्टल चे ब्राउझर म्हणजेच नेटवर्क ओपन करा. स्टेप नंबर 2, UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. स्टेप नंबर 3, नंतर मोबाईलवर OTP व्हेरिफिकेशन करा. स्टेप नंबर 4, लॉग इन झाल्यानंतर पासबुक लाईट वर जा आणि डाउनलोड करा. तेथे पीएफ बॅलन्स दिसेल. उमंग ऍप वर सुद्धा तुम्हाला हे बॅलन्स तपासा. हाऊ टू चेक EPFO पासबुक थ्रो उमंग ऍप. हे मोबाईल वरचे ऍप आहे. स्टेप नंबर 1, उमंग ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून लॉग इन करून घ्या. स्टेप नंबर 2, सर्च बॉक्स मध्ये EPFO लिहा किंवा टाका. स्टेप नंबर 3, आता व्ह्यू पासबुक वर क्लिक करा. स्टेप नंबर 4, तुमचा UAN क्रमांक टाका. स्टेप नंबर 5, मोबाईल वर आलेला OTP सबमिट करा. स्टेप नंबर 6, मेंबर ID लिहून पासबुक डाउनलोड करा. पासबुक उघडल्यावर पीएफ बॅलन्स तपासा. EPFO दरवर्षी व्याजाच्या रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा करते. या वर्षी 8.25% या दराने व्याज देण्यात आला आहे. आता प्रत्येक कर्मचाऱ्याला 25-26 साठी नवीन व्याज दराची प्रतीक्षा आहे. हा व्याजदर अधिक असण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार आहे व त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल.
ही रक्कम पीएफ खात्यावरील बॅलन्सवर अवलंबून असेल. त्यानुसार व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल. तर करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.